इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प 1 मधील शिवनेरी नगर परिसरात काल सायंकाळी घडलेल्या तरुणाच्या निर्गुण हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शुभम पाटील उर्फ पप्प्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास प्रवीण अशोक वर्मा या तरुणाची अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड टाकून हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी शुभम पाटील उर्फ पप्प्या याला ताब्यात घेत अटक केली आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना घडलेली आहे. यामध्ये यातील मुख्य आरोपी आणि यातील मयत यांचे वाद होऊन सदरचा प्रकार घडल्याचं निष्पन्न होत आहे. यामधील आरोपी जो आहे तो काल रात्री आम्ही अटक केलेला आहे आणि त्याला आज माननीय न्यायालयासमोर हजर केले असता 8 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड जे आहे ते उल्हासनगर पोलिसांना मिळालेली आहे. पुढील तपास जो आहे तो सुरू आहे. यामध्ये आणखी काही इतर लोकांचा सहभाग आहे का या दृष्टीने ही चाचपणी सुरू आहे. उल्हासनगर तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत ते याचा तपास करत आहे. यातील मयत जे आहे याच्यावरती या अगोदर काही गुन्हे आहे, रेकॉर्डवरचा तो गुन्हेगार आहे आणि वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचं निष्पन्न होतं. संबंधित आरोपी ची या अगोदर कुठलाही गुन्हा त्यांच्या रेकॉर्डवरती नाही आहे, परंतु संबंधित जो पाटील म्हणून आरोपी आहे त्याचा पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता पहिलाच गुन्हा जो आहे तो केल्याचं निष्पन्न होतं.